महाराष्ट्राची खबरबातमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत। आपण दिवाळीनिमित्त वेगवेगळ्या घडामोडी बघणार आहोत। दिवाळीच्या सगळ्या न्यूज 18 लोकमतच्या प्रेक्षकांना शुभेच्छा देखील। वेगवेगळे कार्यक्रम आम्ही पण घेऊन आलेलो आहोत, पण त्याआधी आपण काही महत्त्वाच्या बातम्या सुद्धा बघणार आहोत। दिवाळीनिमित्त शरद पवार बारामतीत आहेत आणि शरद पवारांचा कार्यकर्त्यांशी संवाद बघायला मिळाला। शरद पवारांनी कार्यकर्त्यांशी संवाद साधताना जुन्या आठवणींना सुद्धा उजाळा दिला। हेल्दी हार्वेस्ट व्हेजिटेबल आउटलेटचं उद्घाटन शरद पवारांच्या हस्ते करण्यात आलं आणि त्या उद्घाटनाकरता ते बारामतीत होते। तिथे त्यांनी काही कार्यकर्त्यांशी संवाद सुद्धा साधला। काय प्रकारचं प्रोडक्ट आहे त्याच्याविषयी माहिती पवारांना दिली जाते आहे। हेल्दी हार्वेस्ट व्हेजिटेबल आउटलेट याचं उद्घाटन बारामतीत करण्यात आलं। शरद पवार त्या आउटलेटमध्ये आहेत, त्याचं उद्घाटन त्यांनी केलं आणि दिवाळीनिमित्त हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता। हे उद्घाटन आयोजित करण्यात आलेलं होतं। खास पवारांना निमंत्रित करण्यात आलं होतं। बारामतीत पवार होते आणि त्यांनी कार्यकर्त्यांशी संवाद सुद्धा साधला। बारामतीमध्ये शरद पवार होते आणि शरद पवारांनी या हेल्दी हार्वेस्ट व्हेजिटेबल आउटलेटचं उद्घाटन केलं। अशा आउटलेट्सचा शेतकऱ्यांना फायदा होईल असं ते म्हणाले। दिवाळीनिमित्त या हेल्दी हार्वेस्ट व्हेजिटेबल आउटलेटचं उद्घाटन शरद पवारांच्या हस्ते बारामतीत आयोजित करण्यात आलेलं होतं। त्या प्रसंगी त्यांनी कार्यकर्त्यांशी संवाद सुद्धा साधला आणि पवार असंही म्हणाले की शेतकऱ्यांना या सगळ्याचा खूप फायदा होईल। जुन्या आठवणींना सुद्धा कार्यकर्त्यांशी निगडीत असलेल्या आठवणींना त्यांनी उजाळा सुद्धा दिला। शरद पवार हे कायम शेतीशी निगडीत, कृषी क्षेत्राशी निगडीत, शेतकऱ्यांच्या भल्याशी निगडीत अनेक योजना आणताना बघायला मिळालेल्या आहेत। माजी कृषी मंत्री ही ते राहिलेले आहेत। विक्रम सिंग खातरकर, बाबासाहेब देशमुख, अंकुर चौफुले, सुरेश कापसे त्यांचा परिवार आणि मोर्चाचे सगळे पदाधिकारी। बारामतीमध्ये एक नवीन उपक्रम सुरेश कापसे यांनी पुढाकार घेऊन असतो। आता आधीच्या 2 वाक्यांनी सांगितलं की प्रत्येकाला दैनंदिन जीवनामध्ये अन्नाच्या माध्यमातून काहीतरी वृत्ती घ्यावी लागते आणि त्या घेत असताना त्या शरीराला पोषक आणि कुठल्याच प्रकारचा अपहार न करणाऱ्या या जर मिळू शकल्या तर त्या व्यक्तीचं आयुष्य, त्याचं जीवन, त्याची शरीर संपदा या सगळ्या गोष्टीला त्याची मदत होत असते। आज सगळ्या जगामध्ये हा विचार आला आहे आणि त्याचं महत्त्वाचं कारण आपण बहुसंख्य लोक या ठिकाणी शेती करणारे आहोत। मला आठवतंय की 50 वर्षाच्या पूर्वी माझ्या घरी द्राक्षाची बाग होती काट्याच्या वरतीला आणि उठल्याच्या नंतर सकाळपासून त्याच्यावर फवारणी करण्याच्या संबंधीचं काम करावं लागायचं। अनेक पिकावर रोगमुक्त किंवा कीटकमुक्त करण्याच्यासाठी आपण फवारणी करतो आणि त्या फवारणीमध्ये बहुतेक ठिकाणी अशा प्रकारची औषधं वापरतो की जी कीटकांचा बंदोबस्त करायला ठीक आहे, पण माणसाच्या अन्नाच्या माध्यमातून त्यांनी सेवन केलं। बॉम्बे स्टॉक एक्सचेंजमध्ये कार्यक्रम होणार आहे। आज 1 तास हा कार्यक्रम होईल। मुहूर्त ट्रेडिंगचा कार्यक्रम दरवर्षी नरक चतुर्दशीच्या दिवशी संध्याकाळी, म्हणजे ज्या दिवशी लक्ष्मीपूजन असतं त्या दिवशी, खरं तर लक्ष्मीपूजनाच्या दिवशी मुहूर्त ट्रेडिंगचा मुहूर्त असतो।
आता 1 तास आज मुहूर्त आहे 6:15 ते 7:15 दरम्यान शेअर्सची खरेदी विक्री करता येणार आहे। हे मुहूर्त ट्रेडिंग करता दिलेला वेळ आहे 6:15 ते 7:15। तसं बघता लक्ष्मीपूजनाचा मुहूर्त हा 6:09 ते 8:20 पर्यंत आहे। पण मुहूर्त ट्रेडिंग हे फार विशेष असतं। लक्ष्मीपूजनाच्या दिवशीच हे मुहूर्त ट्रेडिंग केलं जातं। 6:15 ते 7:15 ही आजची वेळ आहे। गुंतवणूकदारांकरता आजचा दिवस महत्त्वाचा आहे। आमचे प्रतिनिधी विशाल पाटील आपल्या सोबत आहेत, त्यांच्याशी सविस्तर बोलूया। विशाल, काय सांगाल? सगळ्याच शेअर्समध्ये गुंतवणूक करणाऱ्यांना उत्सुकता लागलेली असते या दिवसाची आणि या वेळेची। मुहूर्त ट्रेडिंग कधी होत आहे आणि कधी करता येतं याची काय सांगाल? सुवर्णा, गुंतवणूकदारांसाठी शेअर मार्केटमधील अत्यंत महत्त्वाचा आणि शुभ दिवस हा आजचा दिवस असतो आणि मुहूर्त ट्रेडिंग जे आहे ते आज 6:15 सुरू होणार आहे आणि 7:15 मार्केट जे आहे ते बंद होणार आहे। 1 तासामध्येच मुहूर्त ट्रेडिंग जे आहे ते होणार आहे। आत्ता मी BSE मध्ये आहे आणि BSE मध्ये लक्ष्मीपूजनाला सुरुवात जी आहे ही झालेली आहे। लक्ष्मीपूजन झाल्यानंतर अत्यंत महत्त्वाचं आणि सगळ्यांच्या लक्ष ज्या ट्रेडिंगकडे असतं ते मुहूर्त ट्रेडिंग असणार आहे। आपण बघू शकतो की बेल जी आहे ती या ठिकाणी आहे 6:15 ही बेल वाजवली जाईल आणि त्यानंतर मुहूर्त ट्रेडिंगला सुरुवात होईल। जवळपास 1 तास हे मुहूर्त ट्रेडिंग आपल्याला पाहायला मिळेल। शेअर मार्केटमधील जर आत्ताची आपण परिस्थिती पाहायला गेली तर निफ्टी जी आहे ती 17,829 अंकांवरती आहे, तर सेन्सेक्स 59,771 अंकांवरती आहे आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे बँक निफ्टी 39,402 इतक्या अंकांवरती आहे। आज मुहूर्त ट्रेडिंगमध्ये अत्यंत ही उसळी जी आहे ती होऊ शकते, कारण का मुहूर्त ट्रेडिंगमध्ये शेअर मार्केटमध्ये उसळी जी आहे ती आपल्याला पाहायला मिळते। अनेक गोष्टींमध्ये लोक जे आहेत ते गुंतवणूक करत असतात। शुभ अशी ही गुंतवणूक म्हणून गुंतवणूकदार गुंतवणूक करत असतात। मोठ्या संख्येनं गुंतवणूकदार आजचा दिवस शुभ आहे आणि शेअर मार्केटमध्ये ज्यावेळेला गुंतवणूक केली जाते, वेगवेगळे ज्यावेळेला कंपन्यांचे शेअर्स घेतले जातात हे लॉंग टर्म साठी घेतले जातात, कारण का आजचा दिवस शुभ असतो आणि शुभ दिवशी एक गुंतवणूक क्षेत्रात शुभ सुरुवात जी आहे ती आज मुहूर्त ट्रेडिंगच्या माध्यमातून अनेक जण जे करत असतात। विशाल, तोच मुद्दा होता की जे वर्षानुवर्ष गुंतवणूक करतायत किंवा शेअर मार्केटमध्ये मुसाफिरी करतायत त्या सगळ्यांसाठी आजचा हा मुहूर्त ट्रेडिंगचा जो क्षण असतो किंवा तास असतो किंवा कालावधी असतो तो विशेष असतो। भावनिक सुद्धा त्यांची एक अटॅचमेंट असते या मुहूर्ताशी किंवा या दिवसाशी। त्यांचं काय म्हणू आपण, एखाद्याचा जीव असतो की किंवा विश्वास असतो की या मुहूर्त ट्रेडिंगच्या वेळेला केलेली गोष्ट ही सफल होणार, असा सगळा भाग बघायला मिळतो आजच्या दिवशी। नक्कीच सुवर्णा, खरं तर ज्या पद्धतीनं तू विश्लेषण केलं की एक भावनिक विषय असतो, एक महत्त्वाचा टप्पा हा गुंतवणुकीसाठी असतो। वर्षाची सुरुवात म्हणजे शेअर मार्केटमधील या मुहूर्त ट्रेडिंग पासून सुरुवात एक शुभ सुरुवात अशी केली जाते, कारण एक वेगळी आशा असते की आपण गुंतवणूक केलेले पैसे याला एक चांगले त्याच्यातून बेनिफिट्स मिळतील किंवा ते घेतलेले शेअरची किंमत जी आहे ती कालांतरामध्ये वाढेल, अशाच विश्वासानं गुंतवणूकदार जे असतात हे या मुहूर्त ट्रेडिंगमध्ये गुंतवणूक करत असतात। दुसरा मुद्दा म्हणजे जे मोठे गुंतवणूकदार आहेत हे मोठे गुंतवणूकदार सुद्धा आजच्या दिवशी या 1 तासामध्ये महत्त्वाची अशी गुंतवणूक करतात जी कमी किमतीमध्ये असते त्यांच्या दृष्टीनं, मात्र एक सेफ अशा प्रकारे ही गुंतवणूक जी आहे हे मोठे गुंतवणूकदार याच्यामध्ये करतात, कारण का शुभ दिवस असतो, त्याच्यातून चांगले बेनिफिट्स मिळतील याच आशेनं मुहूर्त ट्रेडिंगला गुंतवणूक जी आहे ती केली जाते। आणि आजचा मुहूर्त ट्रेडिंग जो आहे तो 6:15 सुरू होणार आहे, त्यामुळे आपल्याला पाहावं लागेल की मार्केटची स्थिती कशी असणार आहे, मार्केट आज किती अंकांनी उसळी घेणार आहे। गेल्या वर्षी ज्या पद्धतीनं गुंतवणूकदारांमध्ये उत्साह होता, कोरोनाची स्थिती आपण पाहिली होती, कोरोना स्थितीमुळे शेअर मार्केटमध्ये मोठं नुकसान सुद्धा झालं। फार महत्त्वाचा मुद्दा विशाल तू उपस्थित केलास की 1.5 वर्षाच्या कोरोना परिस्थितीनंतरचं हे मुहूर्त ट्रेडिंग आणि त्याकडे पाहावं लागेल की काय उत्साह आहे 6:15 ते 7:15 काय परिस्थिती राहते। सगळे अपडेट्स घेण्यासाठी तुझ्याकडे येऊ। धन्यवाद तुर्तास ही माहिती दिल्याबद्दल। यंदा चांगला पाऊस झाल्याने मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या तलावांमध्ये पाण्याचा पुरेसा साठा उपलब्ध आहे, तरीही मुंबईतील अनेक विभागांमध्ये कमी दाबाने पाणीपुरवठा होत असल्याची मुंबईकरांची तक्रार आहे। त्याचे पडसाद मंगळवारी पालिकेच्या स्थायी समिती बैठकीत उमटले। त्यावरील चर्चेत पालिका प्रशासनाकडून समाधानकारक उत्तर न देण्यात आल्याने स्थायी समितीची बैठक तहकूब करण्यात आली। मुंबईतल्या काही भागांमध्ये
कमी दाबानं पाणी येतं आहे, म्हणजे पाणी पुरवठा कमी दाबानं केला जातो आहे अशी ओरड ऐकायला मिळाली। आणि या सगळ्याचे पडसाद किंवा या ज्या नागरिकांकडनं मुंबईतल्या वेगवेगळ्या परिसरातल्या नागरिकांकडनं येणाऱ्या तक्रारी आहेत त्याची चुणूक किंवा त्याचा परिणाम हा सभांमध्ये पाहायला मिळाला। मंगळवारी पालिकेच्या स्थायी समिती बैठकीमध्ये त्याचे पडसाद उमटले। पालिका प्रशासनाकडून समाधानकारक उत्तर मिळालं नाही, त्यामुळे मग स्थायी समितीची बैठक तहकूब करावी लागली। आमच्या प्रतिनिधी प्रणाली कापसे यांच्याकडून अधिक जाणून घेऊया। प्रणाली, मुंबईतल्या काही भागांमध्ये कमी दाबानं पाणी पुरवठा होतोय आणि त्याचे पडसाद स्थायी समितीच्या बैठकीमध्ये बघायला मिळाले, काय सांगाल याविषयी? सुवर्णा, मुळातच आपण बघितलं तर तब्बल 2 वर्षानंतर एक दिवाळी असा सण आहे जो मोठ्या उत्साहात साजरा केला जातोय। पण ऐन दिवाळीमध्ये आपण बघितलं तर अनेक भागांमध्ये मुंबईच्या पाणी टंचाईचा सामना नागरिकांना करावा लागतो आहे। विशेषतः आपण जर बघितलं तर मध्यवर्ती काही भाग आहेत किंवा काही उंच टेकड्यांचे भाग आहेत जिथे एरवीही थोडासा कमी दाबाने पाणी पुरवठा होतो, अशा काही वॉर्ड असे आहेत जिथे मोठ्या प्रमाणावर टंचाई आहे। खरं तर आपण बघितलं तर यावर्षी खूप लवकर मुंबईला पाणी पुरवठा करणारे जे तलाव आहेत ते भरून ओसंडून वाहू लागले होते, त्यामुळे यावेळेला पाणी कपात करावी लागणार नाही हे जवळपास स्पष्ट दिसत होतं। असं असताना केवळ सदोष पाणी पुरवठ्याच्या यंत्रणेमुळे मुंबईतल्या काही भागामध्ये पाणी पुरवठा व्यवस्थित होत नाहीये आणि याच्याबद्दलचाच राग सर्वपक्षीय नगरसेवकांनी स्थायी समितीमध्ये मांडला। आणि इतकंच नाही तर जोपर्यंत लवकरात लवकर याच्यावर काही तोडगा निघत नाही किंवा प्रशासन जोपर्यंत याचं व्यवस्थित उत्तर देत नाही तोपर्यंत ही सभा तहकूब करण्यात आली आणि पाण्याच्या मुद्द्यावर सर्वपक्षीय नगरसेवकांनी सभात्याग केला आणि त्यामुळे स्थायी समितीची जी बैठक मंगळवारी झाली ती तहकूब करण्यात आली। याचाच अर्थ ऐन निवडणुकीच्या तोंडावर मुंबईकरांना पाणी पुरवठ्याची समस्या जी आहे ती मोठ्या प्रमाणावर भेडसावते आहे हे स्पष्ट दिसून येत आहे। नक्की प्रणाली, धन्यवाद माहिती दिल्याबद्दल। पावसासंदर्भातली बातमी बघणार आहोत। चिपळूणमध्ये अनेक भागांमध्ये पावसाच्या सरी कोसळल्या। ढगांच्या गडगडाटासह विजांच्या कडकडाटासह पाऊस झाला, त्यामुळे शेतकऱ्यांची मात्र तारांबळ उडाली। भात कापणीच्या वेळीच पाऊस आला, त्यामुळे शेतकरी थोडा चिंतातूर झालेला होता। चिपळूणमध्ये अनेक भागात पावसाच्या सरी कोसळल्या। हवामान विभागाकडून पुढच्या 2-3 दिवसांमध्ये महाराष्ट्रातल्या काही भागामध्ये पाऊस पडेल अशी शक्यता वर्तवली गेलेली आहे। त्याप्रमाणे चिपळूणमध्ये काही प्रमाणात पाऊस कोसळला। नाईशी आणि कळंबुशी, कोकरे आणि खेरशे तिथं मुसळधार पाऊस झाला। पावसाचा अंदाज वर्तवला गेलेला होता, त्याप्रमाणे हा पाऊस कोसळलेला बघायला मिळाला। ढगांचा गडगडाट, विजांचा कडकडाटही काही वेळ झालेला होता। आमचे प्रतिनिधी स्वप्नील घाग यांच्याकडून अधिक माहिती घेऊया। स्वप्नील, चिपळूणातली पावसाची काय परिस्थिती, कुठे जास्त फटका बसलाय? सुवर्ण, आज दुपारनंतर अचानक रत्नागिरी जिल्ह्यातल्या काही भागामध्ये मोठ्या प्रमाणात पाऊस आला। विजांच्या गडगडाटांसह पावसाने जोरदार हजेरी लावली होती। यामध्ये चिपळूणमधल्या अनेक ठिकाणी हा पाऊस झाला, त्याच्यामुळे शेतीचं खूप मोठ्या प्रमाणात नुकसान झालेलं आहे। जसं की हवामान विभागाने सांगितलं होतं की रत्नागिरी जिल्ह्याला पावसाचा इशारा आहे, पाऊस पडू शकतो असा इशारा दिला होता। त्या अनुषंगाने राजापूर असेल, लांजा असेल किंवा इकडे उत्तर रत्नागिरीमध्ये गुहागर, चिपळूण या परिसराला पावसाचा आज दुपारनंतर विशेषतः मोठा फटका बसलेला आहे। त्यामुळे शेतकऱ्यांची जी शेतीची कामं आहेत ही मोठ्या प्रमाणात बारगळलेली आहेत। अनेक शेतकऱ्यांनी भात कापणी करून आपली पिकं आहेत ती शेतामध्ये सुकवण्यासाठी ठेवलेली आहेत। अशा पिकांचं देखील मोठ्या प्रमाणात नुकसान झालेलं आहे। अनेकदा अशाच प्रकारच्या घटना घडतात। परतीच्या पावसामुळे शेतीला मोठ्या प्रमाणात फटका बसतो। त्याप्रमाणे दिवाळीच्या हंगामात या अशा प्रकारचा पाऊस आल्यामुळे शेतकऱ्यांचे मोठे हाल झालेले आहेत। नक्की स्वप्नील, धन्यवाद माहिती दिल्याबद्दल। तर सिंधुदुर्ग जिल्ह्यात बुधवारी संध्याकाळपासून पडत असणाऱ्या पावसानं हाहाकार माजवलाय। गेले 3 ते 4 तास या पावसानं सिंधुदुर्ग जिल्ह्यात दाणादाण उडवून दिली आहे। पावसाचा सगळ्यात मोठा फटका माणगाव खोऱ्यातील तब्बल 26 गावांना बसलेला आहे। माणगाव साळगाव, आकेरी, नानेली, वाडोस, कालेली, वसोली, शिवापूर, निळेली या भागांना या पावसाचा मोठा फटका बसलाय। शेतकऱ्यांचं लाखो रुपयांचं नुकसान झालेलं आहे।
आमचे प्रतिनिधी भरत केसरकर यांच्याकडून अधिक जाणून घेऊया। भरत, काय परिस्थिती आहे? सिंधुदुर्गातल्या कोणत्या कोणत्या भागाला जास्त फटका बसलाय? खरं बघायला गेलं तर काल रात्रीपासून मुसळधार पावसाला सिंधुदुर्ग जिल्ह्यात सुरू झालेली होती आणि याचा मोठा फटका आहे तो सिंधुदुर्ग जिल्ह्यातील माणगाव खोऱ्याला बसलेला पाहायला मिळतो। माणगाव खोऱ्यातील 26 पेक्षा जास्त जी गाव आहेत त्याला हा फटका बसलेला आहे आणि पाऊस एवढा मुसळधार होता की 3-4 दिवस जी शेतकऱ्यांनी भात शेती कापून ठेवलेली होती याचं फार मोठं नुकसान झालं पाहायला मिळतं। माणगाव खोऱ्यातील माणगाव असेल, वाडोस, वसुली, हळदीचे नेरूळ असेल, शिवापूर, साळगाव, नालेली, महादेवचे केरोळे या भागात मोठ्या प्रमाणात पाऊस झालेला आणि याचा फार मोठा फटका बसलेला पाहायला मिळतोय। यानंतर कणकवली तालुका असेल, देवगड, वैभड सगळ्या सिंधुदुर्ग जिल्ह्यातील 8ही तालुक्यांना पावसाचा मोठा फटका बसलेला पाहायला मिळतोय। आता सध्या स्थिती आहे पुन्हा 4 वाजता लक्ष्मीपूजनाच्या मुहूर्तावर पावसाने गडगडासह सुरुवात केल्याने पुन्हा एकदा शेतकऱ्यासह व्यापारामध्ये चिंतेचं वातावरण पाहायला मिळतंय। विशेषतः भात शेती आहे, या भात शेतीला ओम आलेले पाहायला मिळत आहे, त्यामुळे ओला दुष्काळ जाहीर करण्याची मागणी शेतकऱ्यांनी केलेली आहे आणि पावसाचं मोठं संकट या सिंधुदुर्ग जिल्ह्यावर पाहायला मिळते। धन्यवाद भरत, आपण माहिती दिल्याबद्दल। मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना पत्र लिहिलेलं आहे। एसटी कर्मचाऱ्यांसंदर्भातलं हे पत्र आहे। संपकरी कर्मचाऱ्यांवर कारवाई करू नका अशा आशयाचं हे पत्र आहे अशी माहिती मिळतेय। संपकरी कर्मचाऱ्यांवर कारवाई करू नका, संपावर जाणाऱ्या कर्मचाऱ्यांना राज्य सरकारनं नोटीस बजावलेली आहे। या नोटिसी संदर्भात हे पत्र आहे। एसटी कर्मचारी जगला तर एसटी जगेल याचं भान ठेवा, आपण ठेवाल आणि कारवाई न करण्याचे आदेश द्याल। परिवहन मंत्र्यांना तसे आदेश दिले जातील असं मला वाटतं असा पत्रात उल्लेख आहे। मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी पत्र लिहिलेलं आहे। आमच्या प्रतिनिधी प्रणाली कापसे यांच्याकडून अधिक माहिती घेऊया। प्रणाली, काय सांगाल या पत्राविषयी? मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना हे पत्र लिहिलेलं आहे आणि गेले काही दिवस जे एसटीचे कर्मचारी आंदोलन करतायत किंवा ज्यांनी संप पुकारलेला आहे अशा कर्मचाऱ्यांवर सेवा समाप्तीची कारवाई केली जाऊ नये अशा पद्धतीचं हे पत्र आहे। आपल्याला माहिती आहे की एसटी कर्मचाऱ्यांचा प्रश्न हा चिघळत चाललेला आहे। गेल्या वर्षभरामध्ये 30हून अधिक कर्मचाऱ्यांनी आत्महत्या केल्या आहे आणि त्या पार्श्वभूमीवर या सगळ्या कर्मचाऱ्यांनी आंदोलन पुकारले आहे आणि याच आंदोलन ऐन दिवाळीच्या काळामध्ये हे आंदोलन पुकारल्यामुळे परिवहन खात्यानं सुद्धा या आता आंदोलनाला बेकायदेशीर ठरवले आणि त्यामुळे त्यांच्यावर कारवाई करणार असे सांगण्यात आलेलं होतं आणि त्यानुसार जे कर्मचारी संपावर आहे अशा कर्मचाऱ्यांना सेवा समाप्तीच्या नोटीस बजावण्यात आलेल्या होत्या आणि काल परिवहन मंत्र्यांनी जेव्हा विधान परिषदेचे विरोधी पक्षनेता प्रवीण दरेकर यांनी भेट घेतली परिवहन मंत्र्यांची, त्यावेळेला परिवहन मंत्र्यांनी स्पष्ट केलेलं होतं की दिवाळीचा दिवस उद्या आहे आणि उद्या जे कर्मचारी या संपामध्ये सहभागी राहतील किंवा कामावर येणार नाही अशा सगळ्या कर्मचाऱ्यांना आम्ही नोकरीमधून बडतर्फ करू, त्यांच्यावर सेवा समाप्तीची कारवाई करू आणि त्या बोलण्यानंतर सुद्धा आज अनेक कर्मचारी हे कामावर आलेले नाहीयेत। त्यामुळे अशा कर्मचाऱ्यांवर आता सेवा समाप्तीची कारवाई केली जाण्याची शक्यता आहे आणि त्याच पार्श्वभूमीवर मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी मुख्यमंत्र्यांना हे पत्र लिहिलेलं आहे आणि या पत्रामध्ये त्यांनी असं सुद्धा म्हटलेलं आहे की एसटीचा कर्मचारी जगला तर एसटी जगेल या गोष्टीचं भान आपण ठेवाल अशी मला खात्री आहे। हो, अगदी याच वाक्यावर मी येणार होते प्रणाली की कारवाई न करण्याचे आदेश आपण परिवहन मंत्र्यांना द्याल अशी मला खात्री वाटते असं त्यांनी म्हटलंय। एक खात्री, एक विश्वास त्यांनी व्यक्त केलाय उद्धव ठाकरेंबद्दल, त्यांच्या नेतृत्वाबद्दल असंही म्हणता येईल। तर संपूर्ण कोरोनाच्या कालावधीमध्ये शासनाच्या वतीनं जे काही निर्बंध लादण्यात आलेले होते त्या निर्बंधांना सुद्धा राज ठाकरे यांनी कायम पाठिंबा दिलेला आहे। असं असताना सुद्धा काही गोष्टींवर मात्र त्यांनी आपण बघितलं की काठर भूमिका घेतलेली होती, म्हणजे लोकल सुरू करावी यासाठीच विनंती करणारं पत्र असो किंवा दुकानं खुली करण्याच्या संदर्भातली त्यांची भूमिका असो, काही मुद्द्यांवर त्यांनी कायम स्पष्टपणे आपलं म्हणणं मांडलेलं आहे आणि तसंच स्पष्ट वक्तेपणा आजच्या या वाक्यात दिसतोय। एकीकडे विश्वास आहे पण दुसरीकडे स्पष्ट वक्तेपणा सुद्धा म्हणावा लागेल, कारण जे वाक्य आहे त्या वाक्यांमध्ये असं म्हटलेलं आहे की तुम्ही ही भूमिका घ्याल अशी मला खात्री आहे।
त्यामुळे नक्कीच राज ठाकरे यांनी आपली भूमिका या ठिकाणी स्पष्टपणे मांडलेली आपण पाहतो. नक्की. प्रणाली, धन्यवाद आपण माहिती दिल्याबद्दल. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काल कमी लसीकरण झालेल्या जिल्ह्यातील जिल्हाधिकाऱ्यांशी संवाद साधला. गाव आणि वस्त्यांच्या लसीकरणावर जास्तीत जास्त नियोजन करण्याचा सल्ला त्यांनी यावेळी दिला. यावेळी नरेंद्र मोदींनी औरंगाबादच्या जिल्हाधिकाऱ्यांनाही सूचना केल्या. औरंगाबाद हा पर्यटनाकरता प्रसिद्ध असा जिल्हा आहे. तिथे मोठ्या प्रमाणात लोक येत असतात, त्यामुळे तिथल्या नागरिकांचं मोठ्या प्रमाणात लसीकरण करावं अशा सूचना पंतप्रधानांनी दिलेल्या आहेत. आणि त्याच पार्श्वभूमीवर जिल्हाधिकारी सुनील चव्हाण यांनी लवकरात लवकर वेगवेगळे उपक्रम राबवत संपूर्ण जिल्ह्याचं लसीकरण करण्यात यावं, अशी लसीकरण करण्यात येईल किंवा येत आहे अशी ग्वाही दिलेली आहे. आमचे प्रतिनिधी सिद्धार्थ गोदाम यांच्याकडून अधिक माहिती घेऊया. सिद्धार्थ, का पंतप्रधानांनी औरंगाबाद विषयी जिल्हाधिकाऱ्यांना सूचना केल्या? आता औरंगाबादचं लसीकरणासंदर्भातलं काय अपडेट आहे आणि कशा प्रकारे नियोजन करून आता लसीकरण जास्तीत जास्त होईल यावर प्रयत्न होतील? सुवर्ण, निश्चित पंतप्रधानांनी ज्या पद्धतीने सूचना दिल्या त्याला आता अंमलात आणल्याशिवाय पर्याय नाही. कारण औरंगाबादचं लसीकरण थोडा धीम्या गतीनं होताना दिसतंय. मध्यंतरी लसीचा तुटवडा असेल किंवा नागरिकांचा प्रतिसाद थोडा कमी राहिला, त्यामुळं हे वॅक्सिनेशन कमी राहिले. औरंगाबादमध्ये आतापर्यंत 9,71,000 लोकांचं वॅक्सिनेशन झालेलं आहे. त्यामध्ये पहिला सिंगल डोस घेतलेली लोक जवळपास 6,50,000 लोक आहेत आणि दोन्ही डोस घेतलेले कमी संख्या आहे, 3,50,000. म्हणजे एकंदरीत दोन्ही डोस घेतलेले लोक फार कमी आहेत. एक डोस घेतलेले लोक जवळपास 6-6.5 लाख आहेत आणि एकंदरीत 10 ते 11 लाखाचं टार्गेट आहे. म्हणजे जवळपास आतापर्यंत फक्त 30 ते 35% लसीकरण झाल्याचं आपल्याला या ठिकाणी म्हणता येईल. यामध्ये विशेष करून ग्रामीण भागामध्ये जे आहे लस घेण्याचं प्रमाण फार कमी आहे. एकंदरीतच पहिल्या लस आणि दुसऱ्या लसीच्या मध्ये जे काही अंतर आहे त्यामुळे सुद्धा दुसरा डोस घेणाऱ्यांची संख्या कमी राहिलेली आहे. एकंदरीतच ग्रामीण भागामध्ये थोडा लसीबद्दल जी जागरूकता आहे ती आता होऊ लागलेली. कारण अनेकांना लस घेण्याची इच्छा नव्हती. आता कोरोना संपला, आता लस का घ्यायची अशा पद्धतीच्याही नागरिकांमध्ये प्रश्नचिन्ह उभा राहिलेलं आहे. मात्र महानगरपालिका असेल, जिल्हा प्रशासन असेल, हे सतत दररोज जे आहे कॅम्प करतायत आणि वॅक्सिनेशन वाढवण्याचा प्रयत्न करतायत. आता कॉलेजेस सुरू झालेले आहेत, त्यामुळे प्रत्येक कॉलेजेसमध्ये सुद्धा त्या मॅनेजमेंटला डोस देण्याची सक्ती करण्यात आलेली आहे. 18 वर्षाखालील लोकांना लस आणखीपर्यंत पोहोचलेली नाही, त्यामुळे तो एक मोठा आकडा या ठिकाणी आहे. नक्की. धन्यवाद सिद्धार्थ माहिती दिल्याबद्दल. आणि पंतप्रधानांनी आता सूचना केल्यात जिल्हाधिकाऱ्यांना, त्यामुळे जसं आपण आशा व्यक्त करताय की औरंगाबादमध्ये लसीकरणाचा वेग वाढेल, तो पुढच्या काळात आपण वाढलेला कदाचित बघू शकू. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडून दीपावलीच्या शुभेच्छा देण्यात आल्या. तेजोमय प्रकाश पर्व, आरोग्य, सुख समृद्धी घेऊन येणारा हा दिवाळीचा सण असो. दिवाळी सण सगळ्यांच्या आयुष्यात प्रकाश, तेज आणि चैतन्यदायी असं पर्व घेऊन येवो. हा उत्सव अंधाराला भेदून प्रकाशमान वाटा शोधण्याची प्रेरणा देतो. आपल्या सगळ्यांसमोर आरोग्याचं संकट उभं राहिलं. या अंधाराला भेदून पुढे जाताना आपल्याला अस्वच्छता, प्रदूषण टाळण्याची आणि आरोग्यदायी सवयी, पर्यावरणाची काळजी घेण्याची प्रेरणा मिळालेली आहे. या सकारात्मक गोष्टी आता आपल्याला आयुष्यभर जपाव्या लागणार आहेत. त्यांचा वसा पुढच्या पिढीला द्यावा लागणार आहे. प्रकाश पर्वात प्रत्येक पणती तिमिराला भेदण्याची जबाबदारी घेते. त्याप्रमाणे आपण सगळे कटिबद्ध राहूया. आरोग्यदायी गोष्टींकरता पुढाकार घेऊया, ज्यातून आपल्या सगळ्यांच्या जीवनात सुख समृद्धी आणि संपन्नता येईल. त्याकरता या तेजोमय, मंगलमय प्रकाश पर्वाच्या निमित्तानं मनपूर्वक शुभेच्छा, असं मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सगळ्या जनतेला दिवाळीच्या शुभेच्छा दिलेल्या आहेत आणि स्वच्छतेचं, प्रदूषण टाळण्याचं आवाहन केलेलं आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी यंदाही याही वर्षी देशाच्या सीमेवर तैनात असणाऱ्या जवानांसोबत दिवाळी साजरी केली. पंतप्रधान नरेंद्र मोदी जम्मू काश्मीरच्या राजौरी जिल्ह्यातील नौशेरा सेक्टरमध्ये जवानांसोबत पाहायला मिळाले. त्यांनी जवानांना गोड पदार्थ खायला घातला आणि त्यांच्यासोबत दिवाळी साजरी केली. मोदींनी जवानांना स्वतः लाडू भरवले. यावेळी जवानांनी आनंदसुद्धा व्यक्त केला. दरम्यान पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर काश्मीर खोऱ्यातील अनेक भागांमध्ये सुरक्षा वाढवण्यात आलेली होती. पंतप्रधान नरेंद्र मोदी दिसतायत जे
नौशेरा राजौरी या सगळ्या भागामधल्या जवानांसोबत बोलताना बघायला मिळाले, संवाद साधताना बघायला मिळाले, गप्पा मारल्या त्यांनी, त्याचबरोबर लाडूसुद्धा स्वतः भरवले. यंदा न्यूज 18 लोकमतवर प्रेक्षकांची दिवाळी अगदी खास असणार आहे. खमंग फराळासोबत दर्जेदार कार्यक्रमांचा आस्वाद प्रेक्षक घेऊ शकणार आहेत. 5:30 वाजता खमंग फराळाचा आस्वाद घेता येणार आहे. संध्याकाळी 7:30 वाजता नाद निधीचा नृत्याविष्कार हा विशेष कार्यक्रम आपण पाहणार आहात. या सगळ्या बातम्यांसह महाराष्ट्राची खबर बातमी इथेच थांबतात. पहा फक्त न्यूज 18 लोकमत.